आज काय रिपोर्ट केली का? नाही का आता जरा एक नंबर झाली फक्त. एक नंबर. एक खूप आनंद झालाय. चांगली वारी झाली. 11 सेकंद 61 पॉईंटमध्ये झाली. मोठा गाडा मालक असो किंवा छोटा गाडा मालक असो, आमच्यासाठी सर्वजण सारखेच. सर्वांना समजून घेणारं एका बैलगाड्या क्षेत्राचं नेतृत्व म्हटलं तरी काही हरकत नाही आणि एकदम सहकार्याच्या भावनेतून एक चांगली बारी करायची. आणि सुलतानने आज दाखवून दिलं मी किती गाड्या आणतो, ते आज सुलतानने दाखवून दिले. त्या जागेवरती गेल्याच्या नंतर ती जागा नाव कमवायची आहे. चांगलं नियोजन चांगलं, बैठक व्यवस्था चांगली, परीक्षकांसाठी गाड्या निशाण चांगले. तेवढी पोर म्हणजे सगळ्यात जास्त मॉप हा अभिजित शेठ बजरंग तिकोने या बैलगाडा संघटनेच्या मागे कायमस्वरूपी असायचा. त्यावेळेस ग्रुपचं सहकार्य एवढं असतं ना यात्रा कमिटीला, का यात्रा कमिटीनं आम्हाला बांडा ग्रुपला फक्त सहकार्य करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काहीच विषय नाही. निशाण टाकताना दोनच गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्या असतात. आज काय रिपोर्ट केली का? नाही का आता जरा एक नंबर झाली फक्त. एक नंबर. फोडला होती. आधी पडली. कोण होतं गरुडाला? कोणता होता त्यांचा? फायनल आहे ना? नाही चालवलंय. चालवली चिनवली करायची तर एक राऊंड काढायचा. गरुडा. हो, बारी कशी झाली आज? बारी गाठ सापडा असल्यामुळं ग्रीप घेता नाही. घाट कसा होता म्हणजे? गाठ गावपट्टी गोऱ्यांची मोठ्या बैलांना साधत नाही असं मनाकडं गड्याची यायला पाहिजे. गरुडाला नियोजन कोणाच होतात? खांदवे चांगली झाली ना? तो मनापेक्षा चांगली झाली, पण असं तो ग्रीप घेऊन काढण्याची जी बैलांची वेळ नाही. फायनल आहे का नाही? भाजी होता ना? कुणा होता आज? कुणाबरोबर होता? बालमा. कशी झाली बारी? एकदम छान झाली. काय वाटते आज बारीबद्दल? एक खूप आनंद झालाय. चांगली वारी झाली. 11 सेकंद 61 पॉईंटमध्ये झाली. बाजी आणि बलमा होता. खूप आनंद झाला. आता दुसरा घाट आहे ना? हा दुसरा घाट आहे. पहिला घाट चासला आला बाजीचा आणि बलमाचा, आणि आजचा मुशी दुसरा घाट. फायनल आहे ना? फायनलला पण आहे. फाईटचं कसं नियोजन आहे आता? फाईटला दुसऱ्या दिवशी बाजी आणि बलमा राहील तिसऱ्या वर्षासाठी. तिसऱ्या वर्षाला फाईटला बघायला भेटेल आम्हाला? हो, पाहिला मी. सर्व सहकार मंडळींच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. सुजित भाऊ बोला ना. कशी आज यात्रा मुशीची? मुशीची यात्रा अतिशय एकदम कडक चालली. नियोजन अतिशय काटा आहे. प्रेक्षक मंडळींना बसण्यासाठी सावलीची अतिशय छान प्रकारे सुविधा केली. सुजित भाऊ बोला ना. छोटाले गाड्या मालक म्हणतात की मोठाले गाड्या मालकांकडून पैसे घेतात तुम्ही? मी नाही तर प्रत्येक व्हिडिओग्राफर हा प्रत्येक गाडा मालकाकडून व्हिडिओ घेतल्यानंतर पैसे घेत असतो. आणि गाडा मालक पण सगळे सहकार्य करत असतात, कोण दुजाभाव करत नाही. आणि छोट्याले गाडा मालकांना काही तरी गैरसमजत असेल त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो की मोठा गाडा मालक असो किंवा छोटा गाडा मालक असो, आमच्यासाठी सर्वजण सारखेच आहेत.
कुठं नाही दादा चिखली चिखली कोणतं आहे आपलं नाव काय बैलांचं हा शंभू आणि चंद्या शंभू आणि चंद आहे का कुणाला आज चालू जोड आज ये पाखऱ्या बैल आहे मुईचा मुळीचा हा कोणती बैलवाडा संघटना आपली त्यांनी शेटकीसन आपल्या यादव चिखली चिखली काळगाव चिखली तरुण पिढी का सगळी सगळी तरुण पिढी अलीकडचा अलीकडचा शंभू आहे पुन्हा घेतला होता हो? तो सांगोलीच्या बाजारातून घेतला बेरड मध्ये का हो बेरडमध्ये आदत मध्ये घेतलं का हो आदतमध्ये घेतला होता हम्म. येतो डायरेक्ट येतो गाडी आहे नमस्कार नमस्कार अर्जुन का कुणा बरोबर आता अर्जुन आज सुलतान बरोबर ब्रिजेश ट्रकमध्ये माझ्या सुलतान बरोबर कशी झाली बारी आज मोशी घाटाचा राजाची एक नंबर घाटाचा राजा नियोजन कसं झालं नियोजन एक नंबर झालं होतं सुट्टी वगैरे चांगली झाली ब्रिजेश सेठ हे नाव आता गाडी क्षेत्रामध्ये एक चांगलं आहे आणि संयमी नाव आहे सर्वांना समजून घेणारं एक बैलगाड्या क्षेत्राचं नेतृत्व म्हटलं तरी काही हरकत नाही आणि एकदम सहकार्याच्या भावनेतून एक चांगली बारी करायची हा उद्देश त्यांनी आणि त्यांच्या संघटनेने ठेवला होता आणि त्यांना आम्ही प्रतिसाद दिला कुठनं घेतला होता अर्जुन आपण अर्जुन बैलाची तशी मूळची खरेदी माझी बुलढाण्यामधून झालेली आहे बुलढाणा आणि जालनाच्या बॉर्डरवर अर्जुन बैल त्या ठिकाणी उस्मान पटेल जसं आपल्याकडे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळकरांचं नाव आहे तसं त्या ठिकाणी उस्मान पटेलांचं नाव आहे एक टॉपचा पळणारा बैल होता परंतु काही त्यांच्या अडचणी होत्या त्यांना बैल कंट्रोल करणं अवघड होत होतं म्हणून तो आपल्याला भेटला. आज टॉपचं जुकाट झालं पण घाटामध्ये हो संघटनेचे प्रयत्न दोन्ही संघटनेचे गोल्डन ग्रुप ताकद लागली ना दोन्ही बैलांची त्याच्यामुळे जुकाट चांगलं झालं आता कुठं बघायला भेटन सुलतान आता तिसरं वर्ष पाईटला कधी यात्रा पाईटची उद्या 19 पण आपल्या 20 शनिवारी नियोजन आहे शनिवारी नियोजन शुभेच्छा थँक्यू आज पब्लिकचं बिताड ब्रिजेश डुमाळ यांचा सुलतान कुणा बरोबर होता आज आज आम्ही राळ्यांचा सुभेदार राळे साहेबांचा आम्ही तो अर्जुन हा बैल जुळवला रात्री 11 वाजता नियोजन झालं बैलाला बैल नव्हता रात्री 11 वाजता नियोजन झालं आणि बारी करायचं ठरलं आज कसं होता मुशीचा घाटाचा राजाची बारी काय सांगसान त्याबद्दल मोशीचा घाट हा सकाळ धरून कसंच लागला होता बैलगाडा मालकांना घाम फुटला होता जवळजवळ चांगल्या बाऱ्या लांब खेळत होत्या पॉईंटला आणि सुलतानने आज दाखवून दिलं मी किती गाड्या आणतो ते आज सुलतानने दाखवून दिलं आज बैलाला बैल चांगला भेटला पण आज बैलाला बैल चांगला भेटला त्याच्यामुळे चांगलं गाड्या दाखवलं आज टॉपचं जुकाट पाहायला भेटलं घाटात हो आज चांगलं जुकाट पाहायला भेटलं इथून पुढे दुसऱ्या घाटात पाहायला भेटेल परत हे जुकाट आता कोणता घाट असून आता येणारा टाळगाव चिखली हा घाट असेल पुन्हा फाईट मध्ये नियोजन आहे का नाही फाईटमध्ये आहे नियोजन तिसऱ्या वर्षाला फायनलला आहे ना हो फायनलला आहे की शुभेच्छा तुम्हाला फायनलला काय नाव आहे बैलाचं याचं नाव बिल्ला आहे पण आम्ही याला लाडानी 55 कोटी याला नाव ठेवलेलं आहे हा सुलतानच्या पुढे होता ना हा सुलतानच्या पुढं कोणत्या गांधी बोलतो आता आता हा दोन्ही पण माहिती आम्ही आपल्या वाटत तसं पळतो दोन्ही खान चालतो हा. दोन्ही गांधी हो पुन्हा झाली खरेदी याची याची करंजीवर आहे करंजीवर करंजीवर खिल्लार मध्ये का खिल्लार मध्ये आदत आहे का अजून हो आदत आहे चांगलं आहे पण कांदा आज हो कांड चांगले अजून कोणता होता कांद्याला जो हा होता गुरु दाखवा ना तुला तिकडे का? काय नाव याचं नाव गुरु याची कुठं झाली खरेदी निलेश काळेकडून घेतलेला आहे आपण गुरु आदत मध्ये घेतला होता हो कांड्यावर पळतो का हो कांड्या एक नंबरचा पाळणारा गोरा आज कोण होतं आज गुरु आणि बिल्ला दोन्ही सुलतानच्या पुढे का हो सुलतानच्या पुढे दोन्ही टॉपची कांडी आज पण घाटाचा राजा हो खूप छान चांगलं कांड पळालं खूप भारी झाली कांड पण खूप छान पळालं जुकडे इमानासारखं पळालं बैलाची कोणती ती जाते ही खिलार मध्येच शुभेच्छा तुम्हाला
कुठून आहे? चाकण. काय नाव आहे? अनिल काळराम केळकर. कशी आहे यात्रा मोशीची? कसं नियोजन कसं चालू आहे? चांगलं आहे. रॅक पद्धतीने जातात गाडी? कोकण पद्धतीत गाडा चालू आहे. 13-14 राहिले गाडी ना आता? 15-17-18 राहिलेले. नियोजन चांगलं आहे म्हणजे? नियोजन चांगलं आहे. कसं चाललंय नियोजन आज मोशी घाटाचं? एकदम ओके मध्ये झालेलं आमचं. इथं काही छाटून चालत नाही. आतापर्यंत 140-145 गाड्या पळालेले आहेत. टोकन प्रमाणे चालू आहे? टोकन प्रमाणे चालू आहे आतापर्यंत. आणि आतापर्यंत काही कोणाला इजा नाही, काय नाही एकदम शांततेत सगळं चाललेलं आहे कारभार. नागेश्वर महाराजांच्या कृपेने आमचं सालावाद प्रमाणे एकदम ओके चालतंय. कुठेही काय आम्ही कोणची लाडी लावडी करत नाही. किती वाजता चालतं सकाळी घाट चालू? 8:30 वाजता घाट चालू झालेला आमचा. 130 गाडी पळाले म्हणजे? 130-140 गाड्या आतापर्यंत पळालेत. 4 वाजलेले. उद्या पण आहे ना? उद्या पण आहे गाडी. फायनलचं कसं? आता फायनल आता 15-16 गाडी राहिलेले पहिल्या फेरीतले. ते 15-16 गाड्या झाले की फायनल चालू करणार आहे आम्ही. नमस्कार. कोणते आणले आज बैल? जुनी 2 आणले, 2 नवीन आणले. जुने नवीन 2 का? वासरच या सगळी? जुना आणला का? चाळा कुठून आणला? घरचाच आहे का? तो जुना बाकी तिन्ही नवीन. ती कुठून घेतली होती? सांगोला बाजार. सांगोला. आता कधी बाहेर आपली? आता पहिल्यांदा कांड पडून झालं, पहिले दुसरं झाली, आता परत शेवट टोकन. नमस्कार. कुठून आहे आज? कुठून आहे? भुसरी. बैल आणली का? कधी भारी झाली का? कसं आहे गाव? गावपट्टी चांगली. नियोजन चांगले. सावली केली काय बैलांना आज कमिटीने? नियोजन चांगलं आहे म्हणजे? हो चांगले. कारण त्याच्याकडे खरा गाडा मला प्रत्येक डेअरी यांचा खेड तालुक्याचा बावी तो छाती घेतो. बैल आहे का? हा काय बैल आपला बंटी शेट. किती घरी बैल अजून? बैल घरी 5 आहे का? ती नवीन बैल आहे का? कशी वासरे? नाही आपलं जुने बैल जुनं आहे का? घोडा गाडीचा घेतला होता आपण. ती वासरे वासरी घेतलं होतं. पळतात का आता? हा पाहतात ना. कांड्या वगैरे दुकाटात? कांड्या बोलव आता 2 घाट माग घेतला दुकानाला. कशी वाटली धावपट्टी मोशीची? चांगली आहे एकदम. चांगली. एकदम नियोजन टॉपचं आहे. आळ वगैरे कसं होतं पुढं? 1 नंबर आहे नियोजन. 1 नंबर काटा नियोजन. बांडा ग्रुप होता का आज? हा होता ना. लवकर गाड्या संपले पण आज? हा लवकर चालू करते ना सकाळी. पाहुणा नमस्कार. कुठून आहे? सरवली. आम्हाला घेऊ राव ना काही हो करत ना घेऊ. भारी झाली का? रुपयाच्यात का? कसं आहे नियोजन आज? हे बारकाले दोकाटे मोठे कांड आहे. घरचंच आहे का? धावपट्टी बघितली का मुशीची? चांगली आहे का? नियोजन कसं आहे आज? नियोजन चांगले कडक पद्धतीचं नियोजन आहे. बाऱ्या वगैरे होतात का जातात? होतात ना. तरुण पिढी का सगळी? नमस्कार. कसं आहे घाट मुशीचा आज? 1 नंबर. काय वाटतंय आज? आज एकदम चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला. धावपट्टी कशी आहे? 1 नंबरच धावपट्टी. मुशीचं नियोजन कसं असतं? मोशीचं नियोजन अतिशय कडक आणि चांगल्या प्रकारे गाडी मालकांना सहकार्य होईल असं. आता तुम्ही आमच्यावर बोलताना असे चांगले बोलता, पण ज्यावेळेस गाठात येता त्यावेळेस तुमचा वेगळा स्वभाव असतो म्हणजे नाही का? म्हणजे एक प्रकारे देवाण दिलेली तुम्हाला देणगी का? कारण तो जो अनाउन्सिंग करताना आवाज समजा तुमचा वेगळा राहतो. त्यावेळी त्या जागेवरती गेल्याच्या नंतर ती जागा नाव कमवायची आहे त्या पद्धतीचं आम्हाला वागावं लागतं. आज घाटामध्ये दोन्ही बाजूने सावलीची सोय, एवढे ऊन आहे. काय वाटतंय मला पब्लिकसाठी आज सावलीची सोय केली बैलांसाठी? यात्रा शहरामध्ये असल्या कारणामुळे आणि ऊन भरपूर असल्या कारणामुळे ग्रामस्थांनी दोन्ही बाजूनी सावलीची व्यवस्था केल्यामुळं पब्लिक सुद्धा 1 नंबर टोकन पासून तर आता फायनल पर्यंत अतिशय जोमाने आणि आनंदी उत्साही होऊन या ठिकाणी गाडी पाहत आहे. आता पुढच्या घाटात कोणता आहे तुमचा? पुढचा घाट कोणता आहे? उद्या इथंच आहे का आपण? आता पुढचे घाट एकही दिवस पाऊस पडेल तोपर्यंत खाली नाही, कंटिन्यू चालू कंटिन्यू चालू आहे. चालतंय. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.
शाळेत ना घरी का सुट्ट्या लागल्या का? नाही मग नाही लागल्या. किती आणल्यात बैल मग? आणलाय एकच आणलाय. कुठली बैलगाडी संघटना कोणती आपली? चरवली. चरवली. नाव काय? कसं आहे का आता धावपट्टी कशी आहे? एक नंबर धावपट्टी सुसज्ज धावपट्टी आहे. नियोजन पण एकदम मस्त केलेलं आहे. पब्लिकचं पण चांगलं आहे. आम्ही सकाळ संघात आज कोणते बैल आणले? आम्ही आमचा पाखरे आणला होता हां. मुलीचा जाईल निशाणा वगैरे कसं आहे? चांगलं आहे का? हा एकदम निशाण मला एकदम भारी घरावाला एकदम भारी आराम सगळं मामा कशी होती धावपट्टी आज? धावपट्टी चांगली आहे. धावपट्टी फक्त थोडी जरा माती आहे अशी भुसभुशीत आहे, त्यामुळे बैलांना पळायला जरा जड जाते. थोडी टंग धावपट्टी पाहिजे होती. आणि मोठ्या बैलांना जरा हे वाटते आज. नाही, माती थोडी तळाला आहे ना, अर्ध्या गाठ्याच्या खाली माती थोडी भुसभुशीत झालेली, त्यामुळे थोडं बैलांना पळायला जड जातं. खाली वर गेलं पळतात बैल. नियोजन कसं आहे मुशीवाल्यांचं आज? चांगलं नियोजन चांगलं आहे. बैठक व्यवस्था चांगली आहे. परीक्षकांसाठी गाड्या निशाण चांगलं नियोजन केलेलं आहे. रोलर वगैरे मारायचा नव्हता? नाही, आता बरोबर आहे घाट तसा, पण थोडं आपण आता सर्रास घाट बघतो ना, थोडी माती म्हणजे अशी घाटात म्हणजे दिल्ली माती. आता पुढच्या घाटात कडं नियोजन? आता चिखलीला आहे. तिसरं वर्ष आहे ना? तिसरं वर्ष चिखलीला. ओम्या पाहताना पाहायला भेटेल तिथं? हा. का शंभू? नाही, ओम्या पण आहे, शंभूची पण भारी आहे. 2 बार आहे तिथं. राष्ट्रीय खेळाडू निलेश नाना लोखंडे, ताळगाव चिखली यांचा देवमन आज मावळ किंग ओम्याबरोबर मुशी घाटात. आज सकाळी घाटाचा राजाची बारी झाली. दादा कसं होतं नियोजन आज मुशी घाटामध्ये देवमन आणि ओम्याचं? नियोजन आमचं आज पाहिलं तर तिसरं वर्ष होतं. तिसरं वर्ष आमचं अभिजित शेठ बजरंग तिकोणी यांच्या नावावर होतं. तेव्हा आम्ही आज ओम्या आणि देवमन जुळवला होता आणि बारी अतिशय सुंदर झाली. 11-57 बारी झाली आज. घाटाचं धावपट्टी कशी होती आज? धावपट्टी पण चांगली आहे. घाट 432 फुटाचा घाट आहे. चांगला घाट लावलेला आहे यावर्षी. कडक घाट लावलेला आहे त्यांनी. चांगलं नियोजन केलेलं आहे यावर्षी त्यांनी. आळं वगैरे चांगलं आहे? आळं वगैरे वरती आळं पण बांधकाम पूर्ण केलेलं आहे त्यांनी आळ्याचं. त्याच्यावर परत पडदी मारलेली आहे साईडनी, त्यामुळे पहिले बाहेर जायची काही शक्यता नाही यावर्षी. आळं पण फार सुंदर आहे. नियमाटी कशा होत्या आज? नियमाटी आता कमिटीने नियमाटी दिलेल्याच आहेत. 70 फुटाला कांडे, फायनलला 60 फुटाला कांडे आणि अतिशय कडक निशाण बाजार आणि कडक निशाण आपले गाड्या मास्टर आहेत. गाडा जरा थोडा जरी पूर्ण सुटला तरी ते गाड्या नाही लावित आहे, त्यामुळं कडक नियम येत इथं. पुढचं नियोजन कोणत्या घाटात झालं? पुढचं नियोजन आता चिखलीची यात्रा आहे, त्यामुळे आता बैल नाही झुकता येणार तिथं. त्याच्या पुढच्या यात्रेला कळल काय असेल ते नियोजन. देवमनची खरेदी कुठून झाली आपली? देवमनची खरेदी तसं आपली सिन्नरवरनं झाली. हरिभाऊ म्हणून आपले मित्र आहेत, त्यांच्याकडनं आपण मागच्या वर्षी घेतला होता जानेवारी महिन्यात. वडच घाटात झोपून घेतला होता. 3 घाट झोपून घेतला आपण पहिला. दुसरा होता का त्यावेळेस? हा तवा दुसराच होता बैल. आता कसं आहे? साधा? आता 6 झाला. प्रथम महाराष्ट्र केसरी जुनाट गाडा मालक अभिजित शेठ तिकोणी. एक जुनाट गाडा मालक म्हणून बैलगाड्याचा नाद आपल्याला कधीपासून होता? नाद आता खूप वर्ष आले त्याला, 15-16 वर्ष होऊन गेली. एक वडगाव मावळची जी यात्रा होती तिथं महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला होता तुम्ही 2014 साली. काय सांगसान त्या आनंदाबद्दल? आता काय आम्ही निलेश भाऊंचा बैल होता, आपला संघ सुखदेव तात्यांचा बैल होता. आपण एकत्र पहिल्यापासून एकत्र बैल हे करतो. वडगाव मावळमध्ये 2014 साली जी बैल पळाली होती आपली, बैलांची नावं सांगा ना थोडं. सुलतान होता, सम्र्या होता, सुखदेव तात्यांचा एक बैल होता आणि बौलेंचा एक बैल होता. काय सांगसान त्या बैलांबद्दल आज? काय प्रत्येकाची बैल होती, अशी निवडून आणली होती बैल त्यासाठी. वायकरा पण त्या टायमात सगळ्यात मोठी यात्रा ती होती, पहिली भरलेली. तीच बैल का निवडली होती तुम्ही? होती बैल ती. आता नंतर बंदी झाली का, बंदी आल्यानंतर मग
हे गेले बैल हे करून टाकली, देऊन टाकली बैल. त्यावेळेस किती आलतं गाड्या आपलं? 12-53 आलती बारी. त्यावेळेस जुने गाडा मालक भरपूर असतील त्यावेळेस तिथे. त्यावेळेस तिथं तुम्ही आणि महाराष्ट्र केसरी झाली. आनंद. त्यावेळेसचा आनंद काय सांगतो मी? बोल दादा सांगेल. त्यावेळेचा आनंद म्हणजे असा होता की यंग जनरेशनची जेवढी पोरं होती तेवढी पोरं म्हणजे सगळ्यात जास्त मॉप हा अभिजित शेठ बजरंग तिकोने या बैलगाडा संघटनेच्या मागं कायमस्वरूपी असायचा. त्यावेळेस नावारूप खूप असं नावारूपाला आलेलं नाव होते आणि ज्या घाटामध्ये जाईल त्या घाटामध्ये अभिजित शेठ बजरंग तिकोने हे नाव म्हणजे सगळ्यांच्या मुखातून आता जसे आत्ता सुद्धा आहेतच, अजून 3ऱ्या वर्षाला त्यांचं ह्या वर्षी सुद्धा नाव आहे. पण गेले काही वर्ष म्हणजे आता बंदी उठल्यापासून जे गाडा मालक जास्त नावाजलेले आहेत त्याप्रमाणे जुनाट गाडा मालकांमध्ये अभिजित शेठ बजरंग तिकोने यांचं नाव गाजलेलं होतं खूपच. दादा आपलं पहिलं नाव सांगा. माझं नाव शंकर बोर्डे, गाव चरोली. बैलगाडाचा नाद आपल्याला कधीपासून? आम्हाला अभिजित शेठची ज्यावेळेस खडकीमध्ये दुपारी 2:30 वाजता फळीफोड झाली त्यावेळेसपासून नाद लागला. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदाच अभिजित शेठच्या गाड्यामध्ये पहिल्यांदा कांड्यावरचा बैल धरून पुढे गेलो. त्यावेळेस मला असं मनात भीती होती की आपण अभिजित शेठचा बैल धरायचा म्हणजे खूपच मनात भीती आहे की एवढ्या मोठ्या गाड्या मालकाचा बैल धरायचा आहे आपल्याला. पण आणि अजून फळी फुटलेली नाही आणि अनाउन्सर पण पुकारत होता की आत्तापर्यंत फळी फुटलेली नाही, अजूनपर्यंत घड्याळ कडक चाललंय, 2:30 वाजलेत फळी फुटलेली नाही तरी पण बैल धरायचा आहे. तो मनात हे गांभीर्य असून मी बैल धरला आणि त्यावेळेस ज्यावेळेस फळी फोड झाली त्यावेळेस जो आनंद झाला तो शब्दात म्हणजे वर्णन करणं त्याचं शक्य नव्हतं. अभिजित शेठ म्हणजे हे आमचं पहिल्यापासून म्हणजे गाडी क्षेत्रात जे आहे ते आम्ही अभिजित शेठचे खंदे समर्थक आणि त्याच्यानंतर जे निलेश नाना आहे आमचे निलेश नाना लोखंडे त्यांचे आम्ही खंदे समर्थक आहोत. फडकी पिंपळगाव घाटामध्ये तो कोणत्या साली झाली वारी? 2013 साली आमची फळीफोड झाली. ते पण दुपारी 2:30 वाजता फळीफोड झाली. आमचा बैल भावड्या म्हणून होता बंदीच्या आधी आणि बंदीच्या आधी झाली आणि फळीफोड होऊन आमची सेपरेट फायनल सुद्धा झाली. आता बंदीच्या आधीचा काळ कसा होता आणि आता? बंदीच्या आधीचा काळ म्हणजे आम्हाला वर्णन करणं शब्दात सोपं नाही, एवढा काळ आमचा चांगला होता. आणि आता पण आम्हाला निलेश नानांमुळं जे निलेश नानांनी आम्हाला सपोर्ट करतात ते निलेश नानांनी आम्हाला जे बैल हे करतात ते निलेश नानांनी खरेदी केलेली, देवमन खरेदी केला, त्याचं हे केलं, चिक्या खरेदी केला, नानांनी जे परत गाडी क्षेत्रात आमचं नाव केलं त्याबद्दल आम्ही निलेश नाना यांचे खूप खूप आभारी आहोत. बंदीच्या आधीचा काळात जे जुना गाडा मालक होते ते आता कमी दिसायला लागले घाटामध्ये? नाही तसं नाही. जे बंदीच्या आधीच्या काळात होते ते जे सेपरेट गाडा मालक होते, आता जे जुगलबंदी पुकारून वगैरे सर्व गाडा मालक येत आहेत त्यात खूप फरक आहे. आत्ताचा जो बैलगाडा पळतो पहिला पळत होता यामध्ये काय फरक वाटतो? आता पहिलं जे होतं ते प्रत्येकाकडे बैल होती, कमी पैशामध्ये गाडा पळत होता. आता तो पळत नाहीये. पण त्यावेळेस सुद्धा इतकं गाडी क्षेत्रात प्रेम होतं की हे होतं की ते शब्दात वर्णन करणं सोपं नाही. या ठिकाणी पिंपरी महानगरपालिका क्रीडा सभापती नगरसेवक केंद्र फायनान्स सभा लक्ष्मणच्या संस्थेमधील यांच्या अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. लोखंड्या
नगरपालिकेचे नगरसेवक बसवायचे प्रभाकर मोराटे, लाडक्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती पिंटू नाना मोराटे, अनावसर मंडळासाठी परत एकदा 1000 रुपये बक्षीस मनापूर्वक स्वागत. काय वाटतंय आज 1 नंबर फायनल ओम्या आणि देवमन? आज मोशीला 30 वर्ष होतं. अभिजित बजरंग तिकोने यांच्या नावाने आमची बारी होती. आज निलेश नारायण लोखंडे यांचा देवमन व आमचा ओम्या तसेच साधूमामा काळोख यांचा पैंजण चिकण्या ही 4 बैल आज 1 नंबर फायनल झाल्यामुळे आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. आजचं मुशी गावाचं बैलगाड्याचं नियोजन असं झालं. पहिली फेरी व्यवस्थित पार पडली, फायनलची फेरी व्यवस्थित पार पडली, बाकी घाट सगळा आनंदात पार पडलाय. आजचं नियोजन व्यवस्थित 1 नंबर झाले. उद्याची यात्रा बी व्यवस्थित 1 नंबर होईल, त्याची काही अडचण नाही. आज पब्लिकसाठी पण चांगली सोय होती दोन्ही बाजूनी. पब्लिकसाठी दोन्ही बाजूनी मंडप व्यवस्थित, सगळं मंडप सगळं व्यवस्थित, पब्लिक भरपूर होतं घाटात. बैलांना सावली वगैरे केली होती, मंडप केला होता, बैलांना सावली केली होती, जेवण बिवण सगळं व्यवस्थित होतं. हल्ली अभिनंदन. उद्या 8 वाजता चालू होईल याची गाडी मालकांनी नोंद घ्या. राहुल दादा प्रतिष्ठान हरिभक्ती परायण. नमस्कार. नमस्कार. आज हिंद केसरी निशाणाबद्दल म्हणून आज तुमची ओळख आहे जायंत्या घाटामध्ये. आज मुशीगावची यात्रा आणि हिंद केसरी घाट म्हणून आज तुम्ही निशाणावरती होते. नियोजन कसं होतं मुशी घाटाचं आज, आणि नक्की तुम्ही निशाण कुठे टाकता? आता मी जास्त यात्रा केल्या नाही, पण ज्या यात्रा केल्या त्या आपण एकदम सुरळीत पार पाडल्यात, त्यामुळं आपलं आज नाव रूपाला आलं आहे आपण. तर मोशीचं घाट आज 430 फूट होता आणि आज निशाणावरती आमच्याच गावातील एक तरुण व्यक्ती बाबा सस्ते आज हे नियोजित होते. उद्या मी असणार आहे. आपल्या गावची यात्रा असल्यामुळे या ठिकाणी सर्वांना संधी भेटावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी चांद दिला होता. आज घाटाळावरती खाली माझे मोठे बंधू नानासाहेब बनकर, त्यांच्या शेजारी अजित गायकवाड, वरती बाबा सस्ते. उद्या या ठिकाणी मी वरती असणार आहे आणि खाली राहुल शेठ सस्ते पाटील हे खाली, त्यांच्याबरोबर दिनेश सस्ते हे असतील. निशाण टाकताना 2च गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्या असतात. निशाण टाकताना हे बैलाचं चौक धरून चाललं तर आपल्याला साठा व्यवस्थित सापडतो, आणि निशाणाला स्पीड असेल तर आणि घड्याळवाला चाणक्य असेल तर आपल्याला एक करेक्ट ॲक्युरेसी आपल्याला नक्कीच भेटते. आज मुशी घाटामध्ये शिस्तीचं जे प्रमाण आहे, म्हणजे आज जर बघितलं तर गाडा रॅकमध्ये घालण्यापासून तर म्हणजे पहिली फेरी आणि दुसरी फेरी एकदम उजेडामध्येच आज झालेली. म्हणजे आज खरंच एक प्रकारे अंधारामध्ये कधी कधी फायनल बघायला भेटते, आणि आज लवकर गाडे उरकले. काय सांगसान त्याबद्दल? तसं आपल्या गावचं नियोजन चांगलंच होतं. एक लिमिटेड गाडी आपण या ठिकाणी घेतली होती, त्यामुळं आणि बरोबर त्याप्रमाणे 150 टोकन आज या ठिकाणी होते, आणि तिसऱ्या वर्षाचे 6 गाडी आणि फायनलचे 10 गाडी, अशामुळं 165 गाडी आज पळाले. 9 वाजता गाठ चालू झाल्यामुळे पूर्ण यात्रा या ठिकाणी सूर्यप्रकाशात या ठिकाणी पार पडलेली, आणि फायनल स्वतः चांगली झाली. उद्यासुद्धा अशाच प्रकारचं नियोजन सगळ्यांनी या मोशीगावची यात्रा ही नावारूपाला पहिल्यापासूनच आहे आणि कायम राहील. आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मुशी घाटामध्ये बांडा ग्रुपचं खूप मोठं सहकार्य होतं. वरती आळामध्ये बैल पकडण्यासाठी डी साम्राज्य ग्रुपचे गरुडा बैल पकडण्यासाठी तुम्ही प्रत्येक घाटामध्ये असता, पण आज मुशी कमिटीने तुम्हाला आज आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. कसं काय नियोजन असतं तुमचं बैल पकडण्याला वरती? तसं काय नियोजन होतं, दुपारी आमची बारी झाल्यावरती आहे ना, दुपारी 2 गाडे खाली आले, 2 ते 3 गाडे खाली आले, आणि त्याच्यावर यात्रा कमिटीने आम्हाला नियोजन दिल्यावर येता मग तिथून पुढं आम्ही एक पण बैल खाली येऊन नाही दिला. आणि वरती तळ्यात आहे ना, आम्ही सगळ्या गाडा मालकांना माहिती आहे का बांडा ग्रुप काय आहे, आणि सगळ्या गाडा मालकांना माहिती आहे का आपलं सहकार्य, आपली बैल म्हणून आपले बांडा ग्रुप सगळे बैल व्यवस्थित पकडतात. मार्का असो ना तर कसंही असू दे, आपलं बांडा ग्रुपचं सहकार्य एवढं असतं ना यात्रा कमिटीला, का बुवा यात्रा कमिटीला आम्हाला बांडा ग्रुपला फक्त सहकार्य करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काहीच विषय नाही. असं सहकार्य करा, कारण प्रत्येक जायंत्या घाटामध्ये एक बांडा ग्रुपची खूप मोठी चर्चा असते, आणि चर्चा राहिली पाहिजे. कारण जायंत्या या घाटामध्ये
खूप बैल असतात की नामांकित बैल परत गाळामध्ये दुखापत पण होती बैलांना, त्यामुळे दुखापत होती. आता सकाळी पण आमच्या डोळ्याने बघितलं, कारण तळ्याचं आहे ना, सकाळी पण आता आमच्या समोर बैलाला फाशी लागली होती. आम्ही आमच्याकडे चाकू नसताना आहे ना दुसऱ्याकडून चाकू मागून त्याची दुखणी कापली. म्हणजे आमचं एवढं सहकार्य असतं, आम्हाला नव्हतं तळं नव्हतं दिलं, काय नव्हतं. फक्त यात्रा कमिटीने पुढचे कोणत्याही घाटात असू दे आम्हाला सहकार्य करावं बा प्रत्येक घाटात. आमचं एवढंच विनंती. आमचं काय नाही, आम्ही ऑलरेडी हे करतो, आमच्या बैलगाडा संघटनेचा मान राखतो आणि सगळ्या बैलगाडा मालकांना ना सहकार्य करतो. एवढं सहकार्य करतो का आपल्या बैल आपला म्हणून सांभाळतो आम्ही. किती लोकांची टीम असते तुमची? आमची 40-45 ते 50 लोकांची टीम असती. पण बारी झाल्याबद्दल आहे ना गरुडासाठी सोडायला, सर्जा आणि गरुडाला सोडायला बाकी पोरं गेली. आम्ही 5 ते 6 जण आहे ना इथं होतो. पण यात्रा कमिटीने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. ओके. पण त्यांना पण आम्ही तिथून पुढं सहकार्य चांगलं केलं का जेणेकरून एक पण बैल आम्हाला खाली जाऊन नाही द्यायचा. आणि तळ्यात पण व्यवस्थित हे केलं, बैल एक पण खाली जाऊन नेलं नाही. आणि गाडा मालकाने पण आम्हाला सहकार्य चांगलं केलं. ते एवढंच धन्यवाद. सगळ्या बैलगाडा प्रेमींना एकच विनंती करतो बा बांडा ग्रुपसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा, जेणेकरून आपण सगळ्या आपल्या बैलांची जशी काळजी घेतो ना तशी आमच्या पोरांची पण काळजी घ्यावं हीच विनंती करतो. बस बाकी काहीच विषय नाही.